श्री स्वामी समर्थ. श्रद्धा ठेवून अडचणींमध्ये या मार्गाचे अनुसरण करा. जीवनात प्रत्येकाला अडचणी येतात. कधी परिस्थिती कठीण होते, कधी माणसं बदलतात आणि कधी आपला आत्मविश्वासही कमी पडतो. पण या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला पुढे नेते, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा ठेवून चालणारा माणूस अडचणींवर नव्हे तर उपायांवर लक्ष केंद्रित करतो. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या सत्यावरचा विश्वास. ती ईश्वरावर असो, आपल्या गुरूंवर असो किंवा स्वतःवर. श्रद्धा माणसाला संकटातही शांत ठेवते. ती म्हणते, अजून सर्व संपलेलं नाही, अजून काहीतरी शक्य आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, ती म्हणजे मनाचं बळ, जे म्हणतं देव माझ्या सोबत आहे. अडचणी काय येतात? अडचणी म्हणजे जीवनाचे शिक्षक. त्या येतात आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. जसं सोने आगीत तापल्यावर शुद्ध होतं, तसं माणूस संकटात मजबूत होतो. जर अडचणी नसत्या तर आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीवच झाली नसती. म्हणून प्रत्येक संकटाला धन्यवाद द्या, कारण ते तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करते. श्रद्धा ठेवणं म्हणजे स्थैर्य ठेवणं. अडचणीच्या वेळी मन हलतं, पण श्रद्धा आपल्याला स्थिर ठेवते. ती म्हणते, विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. श्रद्धा म्हणजे अंधारात पेटवलेला दिवा. ती अंधार संपवत नाही, पण वाट दाखवते. योग्य मार्गाचे अनुसरण. कधी कधी चुकीचा मार्ग सोपा वाटतो, पण तो फक्त थोडा वेळ सुख देतो, कायमस्वरूपी समाधान नाही. योग्य मार्ग नेहमी थोडा कठीण असतो, पण शेवटी तोच प्रकाशाकडे घेऊन जातो. श्रद्धा सांगते, जे योग्य आहे तेच करा, परिणाम माझ्यावर सोडा. एक प्रेरणादायी उदाहरण. एक शिष्य गुरूंना विचारतो, गुरुदेव, संकट का येतात माझ्या वाट्याला? गुरु हसून म्हणतात, वादळ गेलं की झाडं पुन्हा हिरवी होतात, कारण त्यांनी मुळांवर श्रद्धा ठेवली होती. तसंच तूही श्रद्धेच्या मुळांवर टिकून राहा. वादळ जाईल आणि तुझं जीवन पुन्हा फुलेल. श्रद्धेची शक्ती. श्रद्धा म्हणजे आशेचा श्वास. ती थांबू देत नाही, तुटू देत नाही. ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा असते त्यांचं आयुष्य कधीच हरत नाही. ते नेहमी परत उभं राहतं. संयम आणि श्रद्धा दोन्ही आवश्यक. श्रद्धा असेल पण संयम नसेल तर मन थकून जातं. संयम म्हणजे श्रद्धेचा पाया. कधी कधी ईश्वराला थोडा वेळ लागतो, कारण तो तुमच्यासाठी योग्य गोष्ट तयार करत असतो. त्यामुळे घाई करू नका, थांबा, पण थांबताना विश्वास ठेवा. कर्म करत राहा. श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विसंबून बसणं नाही, ती म्हणजे देवावर विश्वास ठेवून सतत प्रयत्न करत राहणं. जसं नदी अडथळे आले तरी थांबत नाही, तसंच तुमचं प्रयत्नांचं पाणी वाहत ठेवा, परिणाम नक्की मिळेल. ईश्वर व गुरूंवरील श्रद्धा. ज्यांना आपल्या गुरूंवर, स्वामींवर किंवा ईश्वरावर श्रद्धा असते, त्यांना संकटातही शांतता मिळते, कारण त्यांना ठाऊक असतं, मी एकटा नाही. शेवटचा भावनिक संदेश. मित्रांनो, अडचणी थांबवू शकत नाहीत, पण श्रद्धा आपल्याला थांबू देत नाही. तीच आपल्याला पुढे नेणारी शक्ती आहे. म्हणून
जेव्हा जीवन कठीण वाटेल तेव्हा फक्त इतकंच आठवा, श्रद्धा ठेवा आणि मार्गावर चालत राहा. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही श्रद्धेचा दीप उजळायला मदत करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.